खूप लोक समजतात, की आयुष्य बदलायला मोटिव्हेशन लागतं. एकदम जोश, एकदम एनर्जी, एकदम ठाम निर्णय. पण खरं सांगायचं तर मोटिव्हेशन ही सगळ्यात अनरिलायबल गोष्ट आहे. ती कधी येते, ती कधी येत नाही आणि बहुतेक वेळा ती गरज असताना नसते आणि म्हणूनच बहुतेक महत्त्वाचे बदल हे सुरूच होत नाहीत. पण एक गोष्ट आहे, जी मोटिव्हेशन पेक्षा जास्त शक्तिशाली आहे, ती म्हणजे तुमची स्पष्टता. जेव्हा तुम्हाला स्पष्ट कळतं, की तुम्हाला काय हवंय आणि काय नको, तेव्हा तुम्हाला मोटिव्हेशन लागत नाही. तुम्हाला कधी कोणाशी बोलणं थांबावं लागलं असेल, कारण ते नातं आपल्याला आतून खूप थकवत असतं आणि तेव्हा तुम्ही मोटिव्हेशन शोधत होतात का? नाही. तुम्ही फक्त पुरेसं सहन करत होतात आणि स्पष्टता आली, तुम्ही ते बंद केलं. बहुतेक लोक हे चुकीचा प्रश्न विचारतात, की मला मोटिव्हेशन कधी येईल? कशामुळे येईल? पण हे प्रश्नच खरं नाही. प्रश्न हा असायला पाहिजे, की मी अजून काय सहन करतोय, जे मला करायला नकोय आणि ही अस्वस्थता अशी मोठीच असली पाहिजे असं नाही. ती लहान असते. जसं रोजचा थकवा, रोजची चिडचिड, रोज स्वतःला समजावं लागतं. सगळं ठीक आहे, पण नाही. आतून आवाज येतो की नाही बाबा काहीतरी बरोबर नाहीये, काहीतरी चुकतंय. तो आवाज दाबायचा नसतो, तर तोच आवाज खरा ऐकायचा असतो. कारण तो आवाज तुमचा शत्रू नाही, तोच खरा तुमचा मित्र आहे. तो तुमचा संकेत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य बदलायला तुम्हाला नवीन माणूस होण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त जे खोटं आहे त्याला सोडून द्यायचं. जे जुळत नाही ते धरून ठेवायचं नाही. आणि लोकांना वाटतं की अचानक वाटतं की तुम्ही खूप बदललात. पण तुम्हाला माहीत असते की हा बदल अचानक नाहीये. तो खूप दिवस झाला आतून तयार होत होता. म्हणून जर तुम्हाला आतून असं वाटत असेल की मोटिव्हेशन कमी आहे, तर स्वतःला दोष देऊ नका. कदाचित तुम्हाला मोटिव्हेशनची गरजच नाही. तुम्हाला गरज आहे फक्त स्पष्टतेची. कदाचित एक स्पष्ट नको आणि स्पष्ट हो एवढंच तुमच्यासाठी पुरेसं आहे. त्यासाठी एवढंच.